रविवार 27 ऑगस्ट 2000 सालच्या दुपारी अमेरिका राज्यामधल्या लुझियाना शहरामध्ये 50 वर्षाचे ब्रूस लँगर आपल्या घराच्या हॉलमध्ये बसले होते. ते, त्यांची पत्नी आणि त्यांचा 2 वर्षाचा मुलगा जेम्स नुकतेच चर्चमधून घरी आले होते. आता ब्रूस थोडा आराम करायचा प्रयत्न करत होता, पण आराम करणं फार अवघड झालं होतं, कारण ब्रूस सोफ्यावरती बसून डोळे मिटून झोपायचा जेव्हा प्रयत्न करत होते, तेव्हा त्यांचा 2 वर्षाचा मुलगा जेम्स त्याच्या आवडत्या खेळण्यामधलं विमान टेबलावरती जोरात आपटत होता आणि मोठ्याने ओरडत होता, प्लेन क्रॅश, प्लेन क्रॅश. नक्कीच जेम्स लहान होता, तो आवाज करणारच, गोंधळ घालणारच. लहान मुलं अशीच वागतात. पण ब्रूस मात्र त्याच्याकडे बघून थोडा घाबरला होता, कारण गेल्या काही महिन्यापासून जेम्स फक्त विमानावरती नव्हे तर विमानाच्या अपघातावरती खूप विचित्रपणे बोलत होता. अगदी असं झालं होतं की तो दर आठवड्यात 4 ते 5 वेळा रात्री झोपेतून किंचाळत उठायचा आणि म्हणायचा की मी विमानात होतो आणि माझं विमान आगीत कोसळलं. हे जवळपास जेम्सचं प्रत्येक रात्रीचं स्वप्न झालं होतं. ब्रूस आणि त्याची बायको दोघंही गोंधळलेले होते. ते विचार करत होते, हे सगळं जेम्सला कुठून सुचतंय. तो काही बाहेर फिरणारा, टीव्ही बघणारा, पुस्तक वाचणारा किंवा बातम्या बघणारा मुलगा नव्हता. तरी पण तो वारंवार ही अशी भीषण स्वप्न का बघतोय. पण ह्याच्यापेक्षा अजून एक विचित्र गोष्ट होती. ती म्हणजे जेम्स फक्त विमान अपघाताचंच बोलत नव्हता, तर तो आता त्या स्वप्नात घडणाऱ्या गोष्टींचे डिटेल्स सांगायला सुरू झाला होता. तो म्हणायचा, जापानी लोकांनी मला खाली पाडलं. ब्रूस आणि त्याची बायको दोघंही विचार करत होते की जेम्स नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. जपानी लोकांचं नाव घेणं म्हणजे त्यांना हे लक्षात येत होतं की जेम्स हे जे सांगतोय हे कुठं ना कुठं दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित आहे. पण तो फक्त 2 वर्षाचा होता. तो इतकं कसं सांगू शकतो. त्यांना या गोष्टी विचित्र वाटायला सुरू झाल्या होत्या. जेम्सच्या वागण्यामुळं ब्रूस आणि त्याची बायको त्याला घेऊन डॉक्टरांकडे सुद्धा गेली होती. त्यांनी डॉक्टरांना विचारलं सुद्धा की आमचा मुलगा असं का करतोय, त्याच्या सोबत नक्की काय होतंय. पण डॉक्टरांचं म्हणणं होतं, काही नाही, लहान मुलं अशीच वागतात, थोडं विचित्र आहे, पण तो यातून बाहेर पडेल. पण संपूर्ण उलट घडत होतं. जेम्स यातून बाहेर न पडता दिवसेंदिवस या गोष्टीत जास्तीत जास्त गुंतत चालला होता. एके दिवशी ब्रूस सोफ्यावरती बसला होता, तेव्हा जेम्स पुन्हा आपल्या विमानाने टेबलावरती आपटायला सुरू झाला होता. तेव्हा त्याने ठरवलं, आता या मागचं काहीतरी शोधायला हवं. आणि पुढच्या काही महिन्यात ब्रूसने जेम्सला विचारायला सुरुवात केली, तुला स्वप्नात काय दिसतंय ते आम्हाला नीट सांग. जेम्स म्हणायचा, जपानी सैन्याने मला पाडलं. आणि तो हे पण सांगायचा की तो कोर्स एअरप्लेन प्रकाराचं विमान चालवत होता. ब्रूसने असं विमान कधी ऐकलं नव्हतं. तो आपल्या 2 वर्षाच्या मुलाकडे पाहत विचार करत होता, हा एवढा छोटा आणि त्याला कोर्स एअर विमानाबद्दल कसं माहिती. पुढे नोव्हेंबर महिन्यात ब्रूस एके दिवशी आपल्या हॉलमध्ये बसला होता. त्याच्याकडे दुसऱ्या महायुद्धावरचं एक मोठं पुस्तक होतं, जे त्याने त्याच्या वडिलांसाठी विकत घेतलं होतं. त्याने जेम्सला बोलवलं आणि त्या पुस्तकातली पायलटची आणि युद्धाची चित्र दाखवायला सुरू केलं. जेम्सला ते विचारत होते, तू यातलं काही ओळखतोयस का, हेच ते विमान आहे का जे तू स्वप्नात चालवत होतास. जेम्सने काही पानं पलटली, पण काहीच क्लिक झालं नव्हतं. ब्रूसलाही वाटलं, मी माझ्या 2 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात उगाच काहीतरी टाकायचा प्रयत्न करतोय. पण शेवटी जेम्स अचानक एका पानावरती थांबला. त्याने बोट दाखवलं आणि म्हणाला, इथंच मला पाडलं होतं.
तो बॅटल ऑफ इवोजिमा या ठिकाणी बोर्ड दाखवत होता. ब्रूसला काही समजत नव्हतं, पण तरी तो विचार करू लागला. कदाचित माझा मुलगा स्वप्नात दुसऱ्या महायुद्धातल्या त्या लढाईबद्दलचं काहीतरी बघतोय. त्याने या गोष्टीवरती अभ्यास करायला सुरू केलं. तेव्हा त्याला समजलं की इवोजिमा लढाई दरम्यान कोर्स एअरप्लेन प्रकाराचं कोणतंच विमान वापरलं गेलं नव्हतं. म्हणजेच जेम्सचं स्वप्न आणि वास्तव जुळत नव्हतं. त्यामुळे ब्रूसला वाटलं, ठीक आहे, कदाचित आपल्या मुलाने कुणाकडून काहीतरी गोष्ट ऐकली असणार किंवा टीव्हीवरती ही घटना पाहिली असणार. त्यामुळे तो कुठं ना कुठं या गोष्टी बोलत आहे, ज्याचा वास्तवाशी नक्कीच काही संबंध नसणार आहे. पण तरी ब्रूसने पुढे आपला शोध चालूच ठेवला होता. त्याने इवोजिमा लढाईत लढलेल्या जुन्या सैनिकांच्या सॅन डिएगो शहरामध्ये असणाऱ्या ग्रुपशी संपर्क साधला. तो तिथं गेला आणि त्याने त्यांना सांगितलं की तो इवोजिमा लढाईवरती डॉक्युमेंटरी बनवतोय. त्यामुळे त्याला काही प्रश्नांची उत्तरं पाहिजे. पुढे काही प्रश्न विचारल्यानंतर त्याने विचारलं, या लढाईत जेम्स नावाचा कुठला पायलट मारला गेला होता का? तेव्हा त्या ग्रुपमधल्या एका इतिहासकाराने सांगितलं की या लढाईमध्ये अमेरिकेची रेकॉर्डनुसार कुठलीच विमानं पाडली गेली नव्हती, पण एक विमान मात्र क्रॅश झालं होतं आणि ज्यामध्ये एक अमेरिकन पायलट मारला गेला होता. त्याचं नाव होतं जेम्स ह्युस्टन ज्युनियर. ब्रूस शॉक झाला होता. त्याच्या मुलाचं नाव जेम्स आणि लढाईत मारल्या गेलेल्या त्या पायलटचंही नाव जेम्स. हे फक्त योगायोग असू शकत नाही असं त्याला वाटलं. तरीही तो स्वतःला म्हणाला, ठीक आहे, हा जेम्स ह्युस्टन ज्युनियर कोर्स एअरप्लेन मध्ये नव्हता, त्यामुळे या गोष्टी जुळून येत आहेत. हे फक्त योगायोग आहेत असं आपण गृहीत धरूया. ब्रूसने आपल्या बायकोला फोन करून हे सगळं सांगितलं. दोघांनी ठरवलं, आपण हा योगायोग समजूया, पण ह्याच्यावरती आपला शोध पुढे चालू ठेवूया. पुढे त्यांना समजलं की जेम्स ह्युस्टन ज्युनियरची एक बहीण अजून जिवंत आहे. त्यांनी तिच्याशी संपर्क साधला. त्या महिलेने काहीच विचार न करता आपल्या भावाचे जुन्या काळातले फोटो ब्रूसला पाठवले आणि ब्रूसने जेव्हा ते फोटो पाहिले तेव्हा त्याचा स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वास बसला नाही. त्या फोटोमध्ये जेम्स ह्युस्टन ज्युनियर एका विमानासमोर उभा होता आणि ते विमान होतं कोर्स एअरप्लेन. ब्रूससाठी आता या गोष्टी योगायोग राहिल्या नव्हत्या. त्याच्या मुलाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट जुळत चाललेली होती. ब्रूसच्या डोक्यामध्ये आता सगळ्या गोष्टी जुळून यायला लागल्या होत्या. अजून एक गोष्ट बोलायची झाली तर ब्रूसच्या लक्षात आलं होतं की त्याचा मुलगा जेम्स अनेकदा म्हणायचा की मी जेम्स थर्ड आहे. तर ब्रूस विचार करत होता, जेम्स ह्युस्टन ज्युनियर म्हणजे जेम्स सेकंड आणि माझा मुलगा म्हणतोय की मी जेम्स थर्ड. त्याला लक्षात आलं होतं की माझा मुलगा जेम्स त्या पायलटचा पुनर्जन्म आहे. शेवटी ब्रूसने त्याची ही कहाणी जगासमोर मांडली. नंतर जेम्सला इवोजिमा युद्धातील सैनिकांच्या रियुनियनला सुद्धा बोलवण्यात आलं. तिथे त्याने या युद्धाबद्दल आश्चर्यकारक माहिती सांगितली, जे 1 ते 2 वर्षाची मुलं नक्कीच सांगू शकत नाही. नंतर जेम्स त्या पायलटच्या बहिणीला भेटला आणि तो जेव्हा तिला भेटला तिला त्याने त्या नावाने हाक मारली ज्या नावाने तिला फक्त तिचा मृत भाऊ जेम्स ज्युनियर हाक मारायचा. तेव्हा त्या बहिणीला सुद्धा विश्वास बसला होता की तिच्या भावाचा पुनर्जन्म झाला होता. चला, आजच्या पुरते इतकंच होतं. भारतीय संस्कृतीमध्ये पुनर्जन्म ही संकल्पना भरपूर वेळा मांडलेली दिसते. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलं आहे, पुनरपि मरणम पुनरपि जननम.
मनुष्य जुने शरीर टाकून नवे शरीर धारण करतो. हिंदू धर्म पुनर्जन्मावरती विश्वास ठेवतो. अशीच एक घटना आपल्या भारतामधल्या आग्रा शहरामध्ये घडली होती, ज्यामध्ये 3 वर्षाच्या टीटू सिंगने केलेल्या दाव्यांनी मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरांना भारतामध्ये येण्यास भाग पडलं होतं. टीटू सिंगची पुनर्जन्माची गोष्ट आमच्या चॅनलवरती पाहायला विसरू नका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन सत्य घटनेसोबत. तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद.